असं वाटतं ना की नवीनच म्हणून. कार्टिस म्हणजे वेगवेगळी माहिती दाखवलेली आहे. हे आहे बंदूक, एअर मिसाईल इलिगा अँटी एअरक्राफ्ट मिसाईल. म्हणजे ही जी आहे ना, तर जे काही मिसाईल वगैरे आहेत ते सॉरी अँटी एअर एअरक्राफ्ट म्हणजे विमान हेलिकॉप्टर पाडण्यासाठीची ही आहे बघा. त्यानंतर 155 mm बोफोर्स एवढा मोठा बॉम्ब आहे. त्यानंतर सेम तेवढाच आहे. त्यानंतर अशा छोट्या छोट्या ज्या काही प्रायमर्स अँड फजेस असतात गोळ्या वगैरे, त्या गोळ्या इथे कार्टन दाखवण्यात आलेला आहे. खूप साऱ्या प्रकारच्या गोळ्या आहेत ज्या आपल्याला माहिती नाही आहेत, आपण कधी बघितल्या देखील नाही आहेत अशा आहेत. त्यानंतर हे एवढे मोठे बॉम्ब आहेत. शेल 130 mm फॉर गन 130 mm. म्हणजे असे बॉम्ब आहेत ना युरोपमध्ये भरपूर सापडतात आणि सध्या युक्रेनमध्ये सापडत आहेत. कारण युक्रेनचं आणि रशियाचं जे काही युद्ध चालू आहे ना, त्यामध्ये असे टँकचे बॉम्ब तुम्हाला प्रत्येक ठिकाणी सापडत आहेत. आणि ह्या झाल्या आता गोळ्या, स्मॉल आर्म्स ॲम्युनेशन. म्हणजे आता अशा ह्या गोळ्या आपल्या साधारणतः अशा भेटत नाहीत आपल्याला, पण तुम्ही म्हणू शकता ना की अशा छोट्या छोट्या गोळ्या असतात आपल्या बंदुकीमध्ये वापरण्यासारख्या. मला वाटतं ज्या काही असतात ना 9 mm गोळ्या, ज्या आपल्या पिक्चरमध्ये वगैरे दाखवतात किंवा गावठी, तर ह्या 9 mm गोळ्या असतात बघा गावठी. तुम्ही लक्ष करून जर बघितलं तर तुम्हाला दिसेल ह्या 9 mm. बाकीच्या तर तुम्हाला काय भेटणार नाहीत, कारण ह्या पूर्ण आर्मी वेपन आहे. अँटी टँक मिसाईल म्हणजे हेलिकॉप्टर म्हणा, मिसाईल म्हणा, त्यांना पाडण्यासाठीचं हे एवढं मोठं. त्यानंतर मोटर ॲम्युनेशन तुम्ही हे बघू शकता किती मोठमोठे आहेत. हे जर पडले ना बॉम्ब, विषय संपला. ही छोटा रणगाडा इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा. रणगाड्याची प्रतिकृती तुम्ही बघा. इथे बसायचं वगैरे असतं. इथे डो नॉट टच म्हणून सांगितलेलं आहे ऑलरेडी आपल्याला. हे टच करणं काही चूक बरोबर नाही आहे. हे बघा हेलिकॉप्टर मला खूप आवडलं. आतमध्ये देखील आहेत आपल्या ज्या काही मिसाईल बनवलेल्या आहेत डॉक्टर APJ अब्दुल कलाम वगैरे यांनी. आकाश मिसाईल असेल, त्यानंतर पृथ्वी असेल, ब्राह्मोस असेल, अग्नी असेल, नॅग असेल, अशा ज्या काही मिसाईल्स आहेत त्या साधारणतः 2000-3000 किलोमीटरपर्यंतची जी काही त्यांची रेंज असेल, म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी रेंज असते. अशा ह्या मिसाईल्स आहेत आतमध्ये ठेवलेल्या. त्यानंतर हे बघा अँटी टँक मिसाईल, टँक ॲम्युनेशन म्हणजे आपल्या रणगाड्यामध्ये जे काही वापरतात ते असे ॲम्युनेशन असतात बघा. अशा ह्या गोष्टी RT ॲम्युनेशन भरपूर सारे आहेत. तुम्ही बघा हे देखील इथं रणगाडा आहे. हा हेलिकॉप्टर, आर्मीचे जे काही फायटर पायलट आहेत त्यांचा हा ड्रेस आहे. समर ड्रेस गोरखा सोल्जरचा आहे. विंटर ड्रेस इंडियन एअरफोर्सचा आहे. सियाचीनचा ड्रेस हा आहे. त्यानंतर हा पॅराट्रूपर्स आहेत जे हवेतून उडी मारतात त्यांचा. त्यानंतर मेस ड्रेस समर आहे. रेजिमेंट ऑफ आर्टिलरीचा, बँड मास्टर, कॉर्प्स ऑफ इंजिनियरचा, लेडी ऑफिसर AMCचा, मेडिकलमध्ये जे काही आहेत. त्यानंतर समर ड्रेस इंडियन नेव्हीचा हा आहे. समर ड्रेस इंडियन एअरफोर्सचा आणि समर ड्रेस कॉर्प्स ऑफ AAD. गन मशीन वगैरे आहेत बघा. इथं तर जेवढी शांतता असेल तेवढी. पहिले काळात पूर्ण लाकडी बंदूक असायच्या. एवढी शांतता आहे ना माहीत नाही मला. जेव्हा गोवा मुक्त झाला, रेग्युलेट झाला, तेव्हा गोव्याचा जनरल मॅन्युअल अँटोनियो हॅसलो ही सिल्वा, चीफ कमांडंट ऑफ आर्म फोर्सेस ऑफ स्टेट ऑफ पोर्तुगीज इंडिया, ऑफर्ड अनकंडिशनल सरेंडर ऑफ आर्म फोर्सेस ऑफ गोवा इन माय कॅपॅसिटी ऑफ चीफ कमांडंट गोवा ॲट 19 डिसेंबर ऑफ 1961. 1961ला जो काही चीफ कमांडंट ऑफ आर्म फोर्सेस होता गोव्याचा डी सिल्वा, अँटोनियो हॅसलो ई सिल्वा, त्याने लिबरेट केलं आणि
गोवा लिबरेट करताना बघा ऑपरेशन विजय 1961 ऑपरेशन कसं केलं गोवा वगैरे ते पूर्ण इथे माहिती सांगण्यात आलेली आहे. पोर्तुगीजचा फ्लॅग म्हणजे हा ओरिजिनल फ्लॅग आहे पोर्तुगीजचा जो सापडलेला आहे. ही गोव्याची माहिती आहे बघा पूर्ण. इथे एवढी शांतता आहे ना की माझ्या चपलांचा आवाज मला येतो. एवढी शांतता आहे इथे आणि शांतता राखणे हे आपलं कर्तव्य आहे. इथे थोडक्यात काय तर हा देखील खूप मोठा आहे बघा. इथे थोडक्यात काय तर आपल्या इंडियन आर्मीने जी काही आपले ऑपरेशन्स केलेले आहेत त्या ऑपरेशनची माहिती सांगण्यात आलेली आहे. ऑपरेशन गोवा असेल, ऑपरेशन पोलो असेल, जुनागड असेल, काश्मीर असेल, अशा ज्या काही गोष्टी आहेत ऑपरेशन केलेल्या आहेत ते ऑपरेशन इथे दाखवण्यात आलेले आहेत. आणि हा जो भाग आहे तो आपल्या इंडियन आर्मीने आपल्या भारतावर ज्या वेळेस संकट आली त्यावेळेस मदत केलेली आहे ते दाखवलेलं आहे. इथे गुजरात फ्लड असेल बघा 2005ला त्याची काही दृश्य आहेत जी इंडियन आर्मीने मदत केलेली आहे. गुजरातचा भूकंप असेल 2001 साली, गुजरात दंगली असतील 2002 साली, आणि ज्या काही अशा परिस्थिती अशा आलेल्या आहेत. मुंबई 2008ला अटॅक झाला होता त्यावेळी अशा प्रत्येक गोष्टी इथे दाखवण्यात आलेल्या आहेत. जे काही मेडल वगैरे असतात ना ते इथे आहेत बघा. समर सेवा मेडल असेल, पूर्वी स्टार, पश्चिम स्टार, रक्षा मेडल, ऑपरेशन विजय मेडल, हायट्योर मेडल, ऊन मेडल, ऑपरेशन रक्षक, विदेशी सेवा मेडल, असे छोटेसे असतात बघा. त्यामध्ये मिलिटरी डॉक्शन टाईम हे बघा. परमवीर चक्र कधी बघितलं आहे का? परमवीर चक्र क्लोज बघा. परमवीर चक्र असं असतं हे परमवीर चक्र. त्यानंतर महावीर चक्र अवॉर्ड, त्यानंतर वीर चक्र, त्यानंतर सेना मेडल, त्यानंतर सर्वोत्तम युद्ध सेवा मेडल, उत्तम युद्ध मेडल आणि युद्ध सेवा मेडल. जे काही परमवीर चक्र असतं ना ते असं असतं बघा. क्लोज बघा, एकदम क्लोज. परमवीर चक्र, महावीर चक्र, वीर चक्र. हे बघा टँक्स आहेत. प्रत्येक टँकची वेगवेगळी माहिती आहे. कोणते टायरचे आहेत, कोणते आपल्या चेनचे आहेत, कोणते दोन्ही पण आहेत. म्हणजे खतरनाक आणि मोठमोठे टँक आहेत बघा जे आर्मीमधून रिटायर झालेले आहेत. आणि संध्याकाळी इथे शो असतो, मला एक्झॅक्ट माहिती नाही आहे पण खूप मस्त असतो कारण वातावरण खूप छान असतं. असा हा शो आहे बघा. जय हिंद, जय हिंद. तर इथं संध्याकाळी शो असतो ना? किती वाजता असतो? 6:30च्या नंतर का? बरं बरं. हे बघा शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे 3 दिवस हा शो असतो. संध्याकाळी 6:30च्या नंतर. कसं वाटलं तुम्हाला साऊदर्न कमांड वॉर मेमोरियल? तुम्हाला चांगलंच वाटत असेल आणि जर तुम्ही येत असाल तर नक्कीच या. शुक्रवार, शनिवार आणि रविवार संध्याकाळी 6:30च्या नंतर इथं लाईव्ह शो असतो. तो खूप बघण्यासारखा असतो. आणि अदरवाईज तुम्ही ह्या टायमाला देखील जर आलं तर तुम्हाला पुरेसा वेळ मिळेल. ॲक्च्युली ते आहे काय बघण्याचा दृष्टिकोन, प्रत्येक गोष्ट खूप चांगल्या पद्धतीने दाखवण्यात आलेले इन डिटेलमध्ये फोटोसहित. म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता की ऑपरेशन पोलो कधी झालं होतं. तर अशी डिटेल माहिती, त्याचे फोटोज, त्याची माहिती अशी पूर्णपणे चांगल्या पद्धतीने देण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्ही जर येत असाल, हा परिसर आहे कॅम्प परिसरामध्ये, मी तुम्हाला लोकेशन टाकतो, नक्की विजिट करा वॉर मेमोरियल साऊदर्न कमांडला. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.